अथाष्टमोऽध्यायः। राजोवाच ब्रह्मणा चोदितो ब्रह्मन् गुणाख्याने गुणस्य च यस्मै यस्मै यथा प्राह नारदो देवदर्शनः। परीक्षित राजा आणि शुकाचार्य यांचा संवाद चाललेला आहे. राजाने विचारलंय, माझ्या आयुष्याची 7 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या 7 दिवसामध्ये मी काय ऐकावं? तर शुकाचार्याने उत्तर दिले, तू भागवत ऐक, त्यामुळे तुला 7 दिवसामध्ये मोक्ष मिळेल, चिंता करू नकोस. मग राजा म्हणाला की ब्रह्मदेवानी नारदाला निर्गुण भगवंताच्या गुणाचं वर्णन करण्याची आज्ञा केली. तेव्हा नारदाने कोणाकोणाला कोणकोणत्या रूपाने उपदेश केला हे मी आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो. महाभाग, आपण मला असा उपदेश करा की ज्यामुळे मी श्रीकृष्णामध्ये तन्मय होऊन जाईन. जे लोक श्रद्धेनं भगवंताच्या लीलेचं नित्य श्रवण करतात, त्यांच्या हृदयामध्ये भगवान प्रगट होतात. श्रीकृष्णाची कथा कानातून आत गेली की हृदय कमलामध्ये जाऊन बसते आणि हृदयातील सगळ्या वाईट विचारांचा नाश करते. शरद ऋतू जसा पाण्याचा गढूळपणा नाहीसा करतो, त्याप्रमाणे भगवंताची कथा ऐकली की मनातले सगळे दोष नाहीसे होतात. रागद्वेषादी क्लेशापासून मनुष्य मुक्त होतो, त्याचं हृदय शुद्ध होतं. श्रीकृष्णाच्या चरणकमलाला एक क्षणभर सुद्धा जो विसरत नाही, तो पुन्हा संसारामध्ये परत येत नाही. जसं प्रवासाचा क्षीण झालेला वाटसरू आपलं घर सोडत नाही, तसं तो भगवंताचे चरणकमल सोडत नाही एकदा मिळाले की. तेव्हा शरीर हे पंचमहाभूतापासून बनते की आपोआप होते काही कारणामुळे, या गोष्टीचे मर्म आपण जाणत आहात. विश्व कसे निर्माण झाले हे आपण मला सांगितलं. प्रथम ब्रह्मदेवाच्या नाभीतून एक कमळ निर्माण झालं, त्यातून ब्रह्मदेव निर्माण झाला आणि ब्रह्मदेवानी सगळ्या सृष्टीची उत्पत्ती केली. भगवान सर्वांतर्यामी जरी असला तरी मायेमुळे तो दिसत नाही. तो भगवान कोठे आणि कोणत्या रूपामध्ये शयन करतो हे सांगा. आपण पहिल्यांदा सांगितले की विराट पुरुषाच्या अंग प्रत्यंगापासून लोक आणि लोकपाल निर्माण झाले. त्या लोक आणि लोकपालांच्या रूपामध्ये त्याच्या अंगाची कल्पना झाली. याचं तात्पर्य काय? भूत, भविष्य आणि वर्तमान कालाचे अनुमान कोणत्या प्रकाराने केले हे ब्राह्मण श्रेष्ठा, विविध कर्मामुळे जीवाच्या किती गती होतात, माणूस कोणत्या योनीमध्ये का जन्माला जातो, कोणते कर्म करतो, जीवाची उत्पत्ती कशी होते, ब्रह्मांड आतून किती आहे आणि बाहेरून किती आहे याचं परिमाण सांगा. त्याचबरोबर महापुरुषाची चरित्र वर्णन करा.
वर्णाश्रमाचे भेद सांगा, त्यांचे धर्म सांगा, युगे किती आहेत त्याचा भेद सांगा, त्याचं परिमाण सांगा, प्रत्येक युगाचा धर्म सांगा आणि भगवंताच्या अवताराचे आश्चर्यमय अशी चरित्र सांगा. मनुष्याचे साधारण धर्म आणि विशेष धर्म सांगा. संकटात सापडलेल्या लोकांचेही धर्म सांगा. तत्व किती आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे, लक्षण काय आहे, भगवंताची आराधना करण्याचा विधी कोणता आहे, योगेश्वर आहेत त्यांना कोणतं ऐश्वर्य प्राप्त होतं, वेद, उपवेद, धर्मशास्त्र, इतिहास, पुराण यांचं तात्पर्य काय आहे, सर्व प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय कसा होतो, काम्यकर्माचा, धर्म, अर्थ, काम यांच्या साधनांचा विधी काय आहे, प्रलयाच्या वेळी सृष्टी सगळी प्रकृतीमध्ये लीन होते, मग जीवाची उत्पत्ती कशी होते, भगवान तर परमस्वतंत्र आहेत, ते आपल्या मायेनं कोणत्या प्रकारची क्रीडा करतात, हे सगळं मी आपल्याला विचारतो आहे. मी आपल्याला शरण आलो आहे. कृपा करून या प्रश्नांची तात्विक उत्तरं मला सांगावीत. या विषयामध्ये आपण स्वयंभू ब्रह्मदेवाच्या समान प्रमाणभूत आहात. शुकाचार्यांची योग्यता पहा. ब्रह्मदेवाच्या योग्यतेचे आपण आहात. पूर्व परंपरेने ऐकलेली सगळी माहिती आम्हाला सांगा. रागावलेल्या ब्राह्मणाच्या शापाने मला मरण येणार आहे, पण आपल्या मुखकमलातून निघणाऱ्या भगवंताच्या अमृतमय लीला कथांचं श्रवण मी जर केलं तर मरणाचं भय नाही. इतके प्रश्न परीक्षित राजांनी शुकदेवाला विचारले. प्रश्न विचारणाराही विद्वान लागतो. वर्गामध्ये हुशार मुलंच शंका विचारतात, मूर्ख मुलांना शंका येतच नाहीत. जो अभ्यास करतो, जो वाचतो त्यालाच शंका येते. बाकीचे ब्रह्मदेवच आहेत, त्यांना शंकाच येत नाही. त्या सूत म्हणाले, राजा परीक्षितांनी त्या संतांच्या सभेमध्ये शुकदेवांना प्रार्थना केली की भगवंताच्या लीला कथा सांगा. त्यांनी मग भागवत सांगितलं. इदं प्राह भागवतं नाम पुराणं ब्रह्म संमितं ब्रह्मणे भगवत प्रोक्तं ब्रह्मकल्प उपागते. हे कसं आहे, वेदतुल्य आहे. ब्रह्मसंमितम, ब्रह्म म्हणजे वेद. इथे ब्रह्म शब्दाचे अनेक अर्थ आहेत, त्याचा हितार्थ वेद. श्रीमद भागवत पुराण हे वेदाच्या योग्यतेचं आहे. ब्रह्मकल्पाच्या सुरुवातीला भगवंतानी हे ब्रह्मदेवाला सांगितलं. भागवत शब्दाचा अर्थ भगवता प्रोक्तम, भगवंतानी सांगितलेलं. हे कोणालाही पुढे येऊ देत जाऊ असं आहे बायकांना. तिथं अडवत जा. कथा सुरू झाली की कोणीही पुढे यायचं नाही. भाई मूर्ख काय येते तर लगेच निघून जातात कथेमध्ये व्यत्यय आणत. त्या परीक्षितीने जे जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं शुकाचार्यांनी दिली. श्री शुक उवाच आत्ममायामृते राजन् परस्यानुभवात्मनः न घटेतार्थसम्बन्धः स्वप्नद्रष्टुरिवान्यसा. जे जे प्रश्न विचारले त्या त्या प्रश्नांचे उत्तर द्यायला सुरुवात केली. शुकाचार्य म्हणतात,
स्वप्नात पाहिलेल्या पदार्थाशी जसा आपला संबंध नसतो तसा ज्ञानस्वरूप आत्म्याचा दृश्य पदार्थाबरोबर काही संबंध नसतो. मायेमुळे एकच आत्मा विविध रूपामध्ये भासतो. सत्व रजतम या गुणामध्ये तो रममाण होतो आणि मग अज्ञानाने हा मी आहे, हे माझे आहे, मी आणि माझं असं मानू लागतो. परंतु जेव्हा काल आणि माया या दोन्ही पलीकडे जाऊन अनंत स्वरूपामध्ये मोहरहित होऊन रममाण होतो तेव्हा मी आणि माझं हा भाव सोडून तो उदासीन होतो. जो ब्रह्मज्ञानी आहे तो मी आणि माझं, अहम आणि मम. शुकाचार्यांना जेव्हा व्यासाने जनकाकडे पाठवलं शिकायला, आता व्यास हे ज्ञानवंत आहेत, त्यांच्या इतका ज्ञानी मनुष्य तर जगात आजपर्यंत झालाच नाही, पण आपल्या मुलाला शिकायला जनकाकडे पाठवलं. कारण मुलगा वडिलाकडे शिकत नाही, दुसऱ्याकडे पाठवावा लागतो. सोनाराने कान टोचावी लागतात, आईनं टोचून चालत नाहीत. त्या विचारलं कोण आहेस तू? शुकाचार्य म्हणाले अहम शुकः, अहम राहिला, जा म्हणले, नापास. अहम आणि मम म्हणजे माझं हे जेव्हा जातं तेव्हाच त्याला ज्ञान होण्याची किंवा ज्ञान झालं असं समजावं. भगवंतानी ब्रह्मदेवाच्या तपस्येनं भगवंत प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाला दर्शन दिलं. आत्मतत्वाचं ज्ञान होण्याकरता परमसत्याचा उपदेश केला. परमसत्य म्हणजे भगवान, तो एकटाच सत्य आहे. सत शब्दाचा अर्थ अस्तित्व, असं शब्दाचं रूप आहे. असं म्हणजे असणे, असंच सत. या जगामध्ये अस्तित्व कुणाचं आहे? फक्त परमेश्वराचं आहे. बाकी आपल्याला अस्तित्व नाही. आपण आज आहेत उद्या नाहीत. जग आज आहे उद्या नाही. म्हणून जगामध्ये सत्य वस्तू एकच आहे आणि ती म्हणजे परमात्मा. तिन्ही लोकाचे परमगुरु आदिदेव ब्रह्मदेव हे कमळातून निर्माण झाले आणि त्यांना सृष्टी रचना करण्याच्या इच्छेनं विचार करू लागले की ज्ञान झाल्याशिवाय सृष्टी निर्मिती होणार नाही. असं विचार करता 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 प्रलयकालच्या समुद्रामध्ये त्यांना व्यंजनातील 16वं अक्षर क च ट 5 त्रिक 15 बाराखडी येते कुठं? ABCD येते. आपली 52 अक्षरं सांगा म्हणल्यावर किती लोकाला BA मराठी झालेलं सुद्धा येत नाहीत. हे 21वं अक्षर का? व्यंजनाचे 5 गट आहेत. क च ट त प, प्रत्येकात 5 क च ट 5 त्रिक 15 आणि त 16वं. दुसरं त आणि प ही 2 अक्षरं त्याला ऐकू आली. तप 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 म्हणजे तप कर तप कर तप कर. या तपालाच अधनाचं धन मानतात. ते शब्द ऐकल्यावर हे शब्द कोणी उच्चारले म्हणून त्यांनी चारी दिशेला पाहिलं, कोणीच दिसलं नाही. ते आपल्या कमळावर बसले होते. त्यांनी विचार केला की मला तप करण्याची आज्ञा झाली आहे, म्हणून मनाने त्यांनी तप करायला प्रारंभ केला. ब्रह्मदेव तपस्वी लोकांमध्ये सर्वात श्रेष्ठ तपस्वी आहेत. त्यांचं ज्ञान अमोघ आहे. त्यांनी दिव्य 1000 वर्षपर्यंत तपश्चर्या केली.
आपली 1000 वर्ष म्हणजे त्यांचा एक दिवस, आणि अशी 1000 वर्षे त्यांनी तपश्चर्या केली. प्राण, मन, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय यांना आपल्या अधीन ठेवलं आणि तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने भगवान प्रसन्न झाले आणि त्यांना वैकुंठ लोक दाखवला. त्या लोकामध्ये कोणत्याही प्रकारचे क्लेश नाहीत, मोह नाही, भय नाही. तत्ववेत्ते लोक वैकुंठाची स्तुती करत असतात. तिथे रजोगुण नाही, तमोगुण नाही आणि यांनी मिश्र असलेला सत्वगुण नाही, म्हणजे शुद्ध तत्वगुण आहे. रजोगुणांनी तमोगुणांनी मिश्रित असा सत्वगुण नाही. तिथे काळाचा प्रभाव चालत नाही, माया पाय ठेवू शकत नाही. तिथे भगवंताचे भक्त राहतात. पार्षद म्हणजे सेवा करणारे, सेवक. ते पार्षद कसे आहेत? त्यांचा उज्ज्वल श्यामवर्ण आहे, कमळाप्रमाणे नेत्र आहेत, पितांबरधारी आहेत, दिव्य तेज आहेत, कोमलतेची मूर्तीच आहेत, त्यांना 4 हात आहेत. साक्षात भगवान विष्णूच आहेत सगळे. वैकुंठामध्ये राहणाऱ्या लोकांना स्वरूपतः ही मुक्ती मिळालेली आहे. जय विजय तिथेच आहेत. म्हणून जय विजयाच्या मूर्ती विष्णूच्या मूर्ती सारख्याच असतात. कुठल्याही दारावर बघा, जय विजयाच्या मूर्ती भगवान विष्णूच्या मूर्तीसारख्या चतुर्हस्त असतात. का? त्यांना स्वरूपतः मुक्ती मिळालेली आहे. मग ओळखायचं कसं? विष्णू एका जय विजय आहेत. छातीवर श्रीवत्सलांचन नसतं. जय विजयाच्या किंवा स्वरूपता मुक्ती मिळालेल्या भक्तांच्या छातीवर श्रीवत्सलांचन म्हणजे भृगु ऋषीच्या पायाचं चिन्ह, त्याच्यावरून ओळखायचं. कानामध्ये कुंडल, मस्तकावर मुकुट, असे वैकुंठामध्ये सगळे लोक असतात. विजेप्रमाणे त्यांची वस्त्र असतात. तसाच तो सुंदर स्त्रियाप्रमाणे कांती असणारा दिव्य आणि महात्म्यांच्या विमानांनी सर्वत्र सुशोभित झालेला आहे. विमान शब्दाचा अर्थ आकाशात उडतं ते वाहन एक आहे. दुसरा अर्थ विमानाचा 7 मजली घर, त्याला विमान म्हणतात. त्या वैकुंठ लोकामध्ये लक्ष्मी आहे. भगवंताच्या चरणकमलाची सेवा करते. कधी झोपाळ्यावर बसून भगवंताच्या लीलेचं गायन करते आणि भ्रमर लक्ष्मीचं गायन करतात. हे वैकुंठ लोकाचं दर्शन 1000 वर्ष तप केल्यावर ब्रह्मदेवाला झालं. आपण म्हणतो मेलेल्या माणसाला वैकुंठवासी. कुठला वैकुंठवासी? नरकवासी असतो तो. पाप करणारे, दारू पिणारे असली माणसं काय वैकुंठवासी आहेत काय? स्मशानाला ना वैकुंठ स्मशानभूमी, वारे वा. मूर्खपणाने आपण कुठं काय वाटेल ते ना, वैकुंठ शब्दाचा अपमान आहे हा. 1000 वर्ष पुण्य करावं, तप करावं, तेव्हा वैकुंठ लोक प्राप्त होतो. ब्रह्मदेवानी पाहिलं की त्या दिव्य लोकामध्ये भगवान आहेत. भगवान कसे आहेत? सर्व भक्तांचे रक्षण करते. लक्ष्मीचे पती, यज्ञपती, श्रियपतीम यज्ञपतीम जगतपतीम. शिवाय तिथे नंद, सुनंद, प्रबल, अर्हण हे पार्षद आहेत, सेवा करणारे पहारेकरी आहेत. भगवंताचं रूप कसं आहे? मुखकमल प्रसन्न, त्याच्यावर हास्य आहे. लालसर नेत्र आहे, दृष्टी मोहक आणि मधुर आहे. भक्तावर कृपा करण्याकरता उत्सुक आहेत. मस्तकावर मुकुट आहे, कानात कुंडल आहेत, पीतांबर परिधान केलेलं आहे, चतुर्भुज आहे, वक्षस्थळावर लक्ष्मी आहे. सर्वोत्तम आसनावर बसलेले आहेत.
चारी बाजूला 25 तत्व उभी आहेत. पुरुष, प्रकृती, महत्त्व, अहंकार, मन हे 5, 10 इंद्रिय 15, पंचतन्मात्रा 20 आणि पंचमहाभूत 25. चारी बाजूनी सगळ्या शक्ती उभ्या आहेत. ऐश्वर्य, धर्म, कीर्ती, संपत्ती, वैराग्य या 6 ऐश्वर्यानी युक्त आहेत. म्हणून त्यांना काय म्हणतात? षड्गुणैश्वर्य भगवंत. नित्य आनंदमय आहेत. ब्रह्मदेवाला 1000 वर्ष तपश्चर्या केल्यावर या भगवंताचं दर्शन झालं ब्रह्मदेवाला. मग आम्हाला काय व्हायचं? भगवंताचं दर्शन झाल्यावर ब्रह्मदेवाचं हृदय आनंदाच्या उद्रेकाने भरून आलं. शरीर पुलकित झालं. प्रेमाने डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ब्रह्मदेवानी त्यांच्या चरणाला नमस्कार केला. ब्रह्मदेवाला पाहून भगवान अतिशय प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाचा हात हातामध्ये घेतला आणि भगवान त्याला म्हणाले, श्री भगवान उवाच त्वयाहं तोषितः सम्यग् वेदगर्भसिसृक्षया चिरं भूतेन तपसा दुस्तोषः कूटयोगिनाम्. ब्रह्मदेवा, तू वेदगर्भ आहेस, म्हणजे तुझ्या हृदयामध्ये वेदाचं ज्ञान आहे. तू चिरकाल तपश्चर्या करून मला संतुष्ट केलं आहेस. प्रापंचिक बुद्धी ठेवून योग साधना केली तर मी प्रसन्न होत नाही, पण तू चिरकाल तप करून मला प्रसन्न केलं आहेस. तुझं कल्याण असो. इच्छा असेल तो वर माग. जीवांच्या सर्व कल्याणकारी साधनांचं पर्यवसान म्हणजे माझं दर्शन. सर्व साधनांचं शेवट काय? भगवंताचं दर्शन. तू एकांतामध्ये माझी वाणी ऐकलीस. मी त आणि प 2 अक्षरं उच्चारली, ती ऐकलीस तू, आणि घोर तपश्चर्या केलीस. म्हणून तुला सत्यलोकाचं, वैकुंठाचं दर्शन झालं. अरे, तप हे माझं हृदय आहे. तपो मे हृदयं साक्षात आत्माहं तपसो नघ. तप हे माझं हृदय आहे आणि मी स्वतः तपाचा आत्मा आहे. सृजामि तपसैवेदं ग्रसामि तपसा पुनः बिभर्मि तपसा विश्वं वीर्यं मे दुश्चरन् तपः. मी तपानेच सृष्टीची उत्पत्ती करतो, तपानेच धारण पोषण करतो, तपानेच सृष्टीला विलीन करतो. तप ही माझी श्रेष्ठ शक्ती आहे. या 2 श्लोकामध्ये तपाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. ब्रह्मदेव म्हणाले, भगवन, आपण सर्व प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये आहात. आपल्या अप्रतिहत ज्ञानाने माझी इच्छा जाणता. अप्रतिहत म्हणजे न अडवलं जाणारं. नाथ, आपण सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपामध्ये आहात. त्या दोन्ही रूपांना मी जाणू शकेन ही माझी इच्छा आहे. आपण पूर्ण करा. आपल्याला सगुण रूप कळतं, मूर्ती कळते, पण निर्गुण रूप कळत नाही आपल्याला. निर्गुण म्हणजे न दिसणारं, गुण नसलेलं, पण तो दोन्ही रूपात आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुण निर्गुण एक गोविंदू रे. तो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. आपण मायेचे स्वामी आहात. आपला संकल्प कधी व्यर्थ जात नाही.
कोळी आपल्या तोंडातून धागा काढतो, जाळं विणतो, त्यामध्ये क्रीडा करतो आणि ती जाळं आपल्यातच लीन करून घेतो. तसं मायेचा आश्रय करून आपण जगाला निर्माण करता, पालन करता आणि संहारही करता. याचं मर्म मी जाणू शकेन असं ज्ञान मला द्या. आपण माझ्यावर कृपा करा की तत्परतेनं आपल्या आज्ञेचं मी पालन करू शकेन. सृष्टीची रचना करताना मला अभिमान होणार नाही. आपण मित्रासारखा माझा स्वीकार केला आहे, म्हणून मी जेव्हा सृष्टीरचना करण्याच्या रूपाने सेवा करीन तेव्हा मला अभिमान होऊ नये. सगळ्यात महत्वाचं, अहो थोडं जरी काही निर्माण केलं तरी माणसाला अभिमान होतो. आता सृष्टी निर्माण केली म्हणल्यावर अभिमान किती होईल. म्हणून गर्व होऊ नये, अभिमान होऊ नये असा वर मागितला. श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञान समन्वितं सरहस्यं तदंगंच ग्रहाण गदितं मया. ठीक आहे म्हणले, अनुभव, भक्ती आणि या साधनांनी युक्त असं ज्ञान मी तुला सांगतो. माझा जेवढा विस्तार आहे, माझे जे लक्षण आहे, माझी जितकी रूप आहेत, गुण आणि लीला आहेत, त्याच्या तत्वाचा तू माझ्या कृपेनं योग्यरित्या अनुभव घे. म्हणून 4 श्लोकामध्ये भागवत सांगितलं. हे चतुश्लोकी भागवत. इथून 32, 33, 34 आणि 35 याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. याच्यावर नाथांनी 1008 ओव्यांचं भाष्य लिहिलेलं आहे. गोदावरी प्रदक्षिण करता करता एका गावामध्ये ते उतरले एका ब्राह्मणाच्या घरी. त्या काळात ब्राह्मण विद्वान होते. आता ब्राह्मणाची विद्वत्ता सोडून गेली ब्राह्मणाला, म्हणून कोणी पाया पडत नाही, बाकी काही नाही. त्या ब्राह्मणाने चतुश्लोकी भागवताचं वर्णन केलं. मग जनार्दन स्वामींनी नाथांना आज्ञा केली याच्यावर भाष्य लिही. म्हणून 4 श्लोकावर नाथांनी 1008 ओव्यांचं भाष्य लिहिलेलं आहे. हे 4 श्लोक म्हणजे निखळ तत्वज्ञान आहे, कळलं का? सृष्टीचं निखळ तत्वज्ञान आहे, शुद्ध. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत् सदसत्परम पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. पहिला श्लोक काय? सृष्टीच्या अगोदर मीच होतो. माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म या दोन्हीचं कारण अज्ञान ते काहीही नव्हतं. सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होतं ते मीच आहे आणि प्रलयानंतर जे शिल्लक राहील तेही मीच आहे. मुख्य ईश्वर सृष्टीच्या पूर्वीही होता, सृष्टी निर्माण झाल्यावरही आहे आणि सृष्टीचा नाश झाल्यावर तो असणार आहे. किंवा असं जे शाश्वत तत्व आहे ते म्हणजे ईश्वर. ज्याप्रमाणे चंद्र एक असून दृष्टीदोषाने 2 चंद्राचा भास होतो. सृष्टीला रोग, एक माणसाला डोळ्याला रोग आहे, तो रोग झाला डोळ्याचा की चंद्र 2 दिसायला लागतात. हा रोग झालेला माणूस डॉक्टरकडे गेला, तो म्हणला डॉक्टर मला 2 दिसायला लागलीत. ते डॉक्टर काय म्हणला, हे सांगायला तुम्ही 3 जण कशाला आलात? हा दृष्टीदोष आहे. चंद्र एक असूनही 2 दिसतो, त्याप्रमाणे कोणतीही वस्तू नाही पण परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो. ज्याप्रमाणे नक्षत्रात राहू असून तो दिसत नाही, तसा आत्मा असून त्याची प्रतीती येत नाही. ही माया आहे. पहिलं तत्व पहिल्या श्लोकात सांगितलं ब्रह्म, दुसऱ्या श्लोकात सांगितलं माया.
प्राण्यांच्या पंचमहाभूत रचित शरीरामध्ये आकाशादिक पंचमहाभूत ती शरीरं कार्यरूपाने दिसण्याकरता म्हणून त्यांच्यामध्ये प्रवेश करतात. पंचमहाभूत शरीरामध्ये प्रवेश करतात तेव्हा शरीर निर्माण होतं. पृथ्वी म्हणजे माती, शरीर मातीचं बनलंय म्हणून पुरल्यावर मातीमध्ये विलीन होतं. जे मातीचं बनलं नाही ते मातीमध्ये मिसळत नाही ना. प्लास्टिक मिसळतं मातीत. शरीर मातीचं आहे म्हणून मातीमध्ये मिसळतं. पृथ्वी आप तेज वायू. आप म्हणजे पृथ्वीमध्ये पाणी आहे शरीरामध्ये म्हणून रक्त वाहतंय. शरीरातलं पाणी संपलं, डिहायड्रेशन, पाणी आत भरावं लागतं. मग तेज, शरीरावर जे जिवंतपणाची कांती आहे ना ते तेज आहे. मृत माणूस आणि जिवंत मनुष्य ओळखू येतो का नाही. वायू, श्वासोच्छ्वास. पृथ्वीत आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूतातून शरीर निर्माण झालं. आत्म्याने त्यामध्ये प्रवेश केला आणि माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्यामुळे त्याच्यामध्ये माझा प्रवेश झालेला नाही. वाटतो प्रवेश झाला आहे पण तो सर्वत्र आहे. त्याचा प्रवेश होतही नाही आणि जातही नाही. प्रवेश झालाय म्हणून निघून गेला म्हणायला पाहिजे ना. असं आहे. मडक्यामध्ये आकाश म्हणजे पोकळी आहे की नाही. मडकं फुटलं, कुठे गेली पोकळी. मूळ पोकळी मिसळली. तसं शरीराचं मडकं फुटलं, आत्मा कुठे गेला, मूळ आत्म्यामध्ये मिसळला. तो आतही आणि बाहेरही आहे. हे सर्व ठिकाणी सदोदित असतं ते आत्मतत्व. हे तत्वजिज्ञासू माणसांनी अन्वय व्यतिरेकाने जाणावं. आता ते अन्वय व्यतिरेक सांगायचं म्हणजे तत्वज्ञान सांगत कंटाळ येईल, झोप येईल तुम्हाला. त्या ब्रह्मदेवा तू अविचल समाधीने या सिद्धांतावर पूर्ण निष्ठा ठेव, म्हणजे कोणत्याही कल्पामध्ये तुला कधीही मोह होणार नाही. शुकाचार्य म्हणाले ब्रह्मदेवाला अशा प्रकारे भगवंतांनी उपदेश केला आणि ब्रह्मदेवाच्या देखत आपलं रूप अदृश्य केलं. मग ब्रह्मदेवानी हात जोडून नमस्कार केला आणि पूर्वीच्या कल्पामध्ये जसं जग निर्माण केलं होतं तसंच केलं. प्रजापती ब्रह्मदेवाने एकदा सर्वांचं कल्याण व्हावं हा आपला स्वार्थ पूर्ण करण्याच्या हेतूनं विधीपूर्वक यमनियमांचं आचरण करायला सुरुवात केली. मग ब्रह्मदेवाच्या पुत्रापैकी सगळ्यात प्रिय म्हणजे नारद. त्यांनी संयम, विनय, सौम्यता धारण करून ब्रह्मदेवाची सेवा केली आणि सेवेनं ज्ञान प्राप्त होतं. परिप्रश्नेन सेवया, एक प्रश्न विचारून ज्ञान प्राप्त होतं आणि दुसरं सेवा करून प्राप्त होतं. मग बघितलं त्यांनी की आपले वडील पितामह हे प्रसन्न झालेले आहेत. मग देवर्षी नारदानी हा प्रश्न विचारला. शुकदेव म्हणतायत की परीक्षिता तू विचारलेला प्रश्न नारदानी ब्रह्मदेवाला विचारला. त्याचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि 10 लक्षणांनी युक्त असं भागवत नारदाला सांगितलं. तस्माइदं भागवतं पुराणं दशलक्षणं प्रोक्तं भगवता प्राह प्रीतः पुत्राय भूतकृत. 10 लक्षणांनी युक्त असं भागवत आपला पुत्र नारद याला ब्रह्मदेवानी सांगितलं. नारदानी पुढे व्यासाला सांगितलं, व्यासानी शुकाचार्यांना सांगितलं आणि शुकाचार्य इथे परीक्षितेला सांगतायत. विराट पुरुषापासून या जगाची उत्पत्ती कशी झाली
आणि दुसरे बरेचसे प्रश्न तू मला विचारलेस, त्या प्रश्नाची उत्तरं तुला मी देत आहे, ब्रह्मदेव म्हणतात. आणि ते शुकाचार्य सांगतायत. श्री शुक उवाच अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. भागवत पुराणाची 10 लक्षणं इथे सांगितलेली आहेत. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, ऊती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय. त्यातलं 10वं जे तत्व आश्रय आहे, त्याचं योग्य ज्ञान होण्याकरता कधी श्रुतीने म्हणजे वेदाने, श्रुती म्हणजे वेद, कधी तात्पर्याने, कधी प्रत्यक्षानुभवाने आणि अनुभवाने अन्य 9 विषयाचे महात्म्याने वर्णन केले आहे. आता भागवत पुराणातले जे लक्षण आहेत, त्याचा प्रत्येक लक्षणाचा अर्थ पुढे दिलेला आहे. पहिला आहे सर्ग. सर्ग म्हणजे काय? पंचमहाभूत, पंचतन्मात्र, इंद्रिये, अहंकार, महत्त्व या विराट स्वरूपाची जी उत्पत्ती होते त्याला सर्ग म्हणतात. सर्ग म्हणजे उत्पत्ती. ब्रह्मदेवाकडून ज्या चराचर सृष्टीची निर्माण होतात, चराचर सृष्टी म्हणजे ही जी सर्गामध्ये फक्त तत्व आहेत आणि विसर्गामध्ये प्रत्यक्ष सृष्टी आहे. ब्रह्मदेवाने जी प्रत्यक्ष सृष्टी निर्माण केली त्याला विसर्ग म्हणतात. त्यानंतर स्थान. प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणाऱ्या सृष्टीला एका मर्यादेपर्यंत स्थिर राखण्यामध्ये भगवान विष्णूची जी श्रेष्ठता आहे त्याला स्थान म्हणतात. म्हणजे निर्माण केलेली सृष्टी स्थिर ठेवणं, नाहीतर निर्माण झाली की नष्ट होईल ना, ती स्थिर राखणं याला स्थान म्हणतात. नंतर भगवंताची भक्तावर जी कृपा होते त्याचं नाव पोषण. मन्वंतराचे अधिपती जी भगवत भक्ती, प्रजापालनरूप शुद्ध धर्माचं अनुष्ठान याला मन्वंतर म्हणतात. मन्वंतर ही कालगणना आहे, कळलं का? मन्वंतर किती आहेत? पुढे येणार आहेत 14 मन्वंतर आहेत. प्रत्येक मन्वंतराचा धर्म वेगळा आहे. जीवाना कर्माच्या द्वारे बंधनात टाकणाऱ्या ज्या वासना त्याला ऊती म्हणतात. ऊती म्हणजे ओणं. शब्दाचा अर्थ काय? ओणे. मनुष्याची जी कर्म आहेत ती त्याला ओतात 84 लक्ष योनीमध्ये. हे ओणं जे आहे बंधनात टाकणं त्याला ऊती म्हणतात. नंतर पुराणामध्ये अजून काय आहे? भगवंताच्या विविध अवताराच्या कथा, भक्तांची विविध आख्यानं यांच्या कथा याला ईशानुकथा म्हणतात. भागवतामध्ये भक्तांच्या कथा, ईश्वराच्या कथा, अवताराच्या कथा पुष्कळ आहेत. आता सुरूच होणार आहेत. आणि कथा आहे म्हणून तर माणसं भागवत ऐकतात. नुसतं तत्वज्ञान असतं तर ऐकायला 2-4 माणसं सुद्धा आली नसती. कथा विनोदे जगनिवे. कथा आणि विनोदानी जग शांत होतं असं म्हटले. आणि तत्वज्ञान पंडिताचा विषय. पंडित निवती पदप्रबंधे. म्हणून भागवतामध्ये कथा महत्वाच्या आहेत, तत्वज्ञान महत्वाचं नाही. इथं विचारसागर वगैरे जे तात्विक ग्रंथ आहेत ते इथं आणायचे नाहीत. त्याचा अभ्यास स्वतंत्र करा. तेव्हा परीक्षित राजा चराचर जगताची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होते त्याला आश्रय म्हणतात. परब्रह्म हाच विश्वाचा आश्रय आहे आणि त्यालाच शास्त्रामध्ये परमात्मा म्हटलेला आहे.
नेत्र इत्यादी इंद्रियांचा जो अभिमानी द्रष्टा जीव आहे तोच इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवता सूर्य इत्यादी रूपात सुद्धा आहे. आणि जो नेत्रगोल इत्यादींनी युक्त दिसणारा देह आहे तोच दोघांना वेगवेगळं करतो. सूर्य वेगळा आणि नेत्र वेगळा. खरं तर नेत्राने सूर्य तेजाचा साक्षात्कार होतो ना. तेव्हा या तिघापैकी एकाचा तरी अभाव झाला तरी ज्ञान होऊ शकत नाही. द्रष्टा, दृश्य हे तीन आहेत ना. आणि दर्शन. द्रष्टा म्हणजे पाहणारा, दृश्य म्हणजे जे पाहावयाचे ते, आणि दर्शन म्हणजे क्रिया पाहण्याची. ह्यातलं एक जरी नसलं तरी ज्ञान होत नाही. विराट पुरुष जेव्हा ब्रह्मांड फोडून बाहेर पडला तेव्हा ठिकाण शोधू लागला राहण्याकरता. स्वतःला राहण्याकरता पहिल्यांदा त्यांनी पाणी निर्माण केलं. विराट पुरुषामध्ये नरापासून उत्पन्न झाल्या कारणाने त्याला नार असं म्हणतात. आणि त्या नारामध्ये म्हणजे पाण्यामध्ये तो राहतो म्हणून त्याला नारायण म्हणतात. नारा आणि आयन. आपो नारा इति प्रोक्ता असं मनुस्मृतीने म्हटलंय. ते जे सृष्टी पहिल्यांदा पाणी जे निर्माण झालं त्याला नारा म्हणतात. नंतर त्यामध्ये नारायण निर्माण झाला. त्याच्या कृपेनं द्रव्य, कर्म, काल, स्वभाव, जीव हे सगळं निर्माण झालं. ते नारायण योगनिद्रेमध्ये होते. त्यांनीच मी एक आहे अनेक होण्याची इच्छा केली. एकोहम, मी एकटा आहे, मी पुष्कळ रूपाने प्रगट होईन असा त्यांनी संशय केला. आणि ब्रह्मांडाचं बीजस्वरूप हे जे होतं त्यातून तीन भाग केले. अधिदैव, अध्यात्म आणि अधिभूत. तीन भागातून सृष्टी निर्माण केली. त्याच्या शरीरातील आकाशापासून इंद्रिय बल, मनोबल आणि शरीर बळाची उत्पत्ती झाली. नंतर प्राण उत्पन्न झाला. सगळ्यांच्या शरीरामध्ये प्राण प्रबळ असेल तरच इंद्रिय प्रबळ राहतात. प्राण जेव्हा कमी होतो, सुस्त होतो, तेव्हा इंद्रिय स्वस्थ होतात. प्राणाचे येणे जाणे वेगाने होऊ लागले. त्या विराट पुरुषाला तहानभुकेचा अनुभव येऊ लागला. खाण्यापिण्याची इच्छा होताच त्याला प्रथम मुख प्रगट झालं. मुखापासून टाळू, टाळूपासून रसेंद्रिय, त्यानंतर जीभ अनेक प्रकारचे रस उत्पन्न करणारी. नंतर बोलायची इच्छा झाली म्हणून मुखापासून वाघ इंद्रिय, त्याची अधिष्ठात्री देवता, त्याचा विषय बोलणं हे प्रगट झालं. आणि ते जलातच अनेक वर्ष पडून होतं. ते जे ब्रह्मांडाचं अंड आहे, हे तत्वाचं एकत्रीकरण. श्वासाच्या वेगामुळे नासिका छिद्र प्रगट झाली. मग त्याला वास घेण्याची इच्छा झाली तेव्हा नाकामध्ये घ्राणेंद्रिय आलं आणि त्याची देवता वास पसरवणारा वायू प्रगट झाला. प्रथम शरीरामध्ये प्रकाश नव्हता. त्याला स्वतःला आणि दुसऱ्या वस्तू पाहण्याची इच्छा झाली तेव्हा त्याचा अधिष्ठाता सूर्य आणि नेत्रेंद्रिय प्रगट झालं. मग वेदरूपी ऋषी विराट पुरुषाची स्तुती करून त्याला ऐकण्याची इच्छा करू लागले तेव्हा कान निर्माण झाले. श्रोत्रेंद्रिय प्रगट झालं. वस्तूची कोमलता, कठीणपणा जाणवण्याकरता त्वचा निर्माण झाली. त्यानंतर त्वचा निर्माण होऊन त्यांनी सगळ्या शरीराला लपेटून घेतलं. त्वचेमुळे स्पर्श त्यांना जाणवू लागला. मग हात निर्माण झाले. दृष्टस्थळी जाण्याकरता पाय निर्माण झाले.
विराट शरीरामध्ये लिंग निर्माण झाले, मलत्याग करण्याकरता गुदद्वार निर्माण झाले. अशा प्रकारच्या विराट पुरुषामध्ये एक 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 अवयव निर्माण झाला. आईच्या गर्भामध्ये मूल असतं तेव्हा हीच प्रक्रिया आहे. त्या मुलाला आईच्या गर्भामध्ये एक 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 इंद्रिय हळूहळू निर्माण होतं, एकदम नाही निर्माण होते. जशी सृष्टी निर्माण झाली आहे ना, तसंच ते आईच्या पोटामध्ये वाढत जातं. विराट पुरुषामध्ये पृथ्वी, जल आणि त्या शरीरामध्ये त्वचा निर्माण झाली, चर्म, मांस, रक्त, मेद, मज्जा निर्माण झाली. विषयांना ग्रहण करण्याकरता ते विषय अहंकारातून निर्माण झाले. मन विकारांचं उत्पत्तीस्थान आहे आणि बुद्धी पदार्थांचा बोध करून देणारी आहे. अशा प्रकारे पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, अहंकार, महत्त्व आणि प्रकृती या 8 तत्वातून हे सगळं निर्माण झालं. भगवंताचं रूप त्याच्या पलीकडचं आहे. ते अव्यक्त आहे, निर्विशेष आहे, आदी मध्य अंत यांनी रहित आहे, नित्य आहे. वाणी आणि मन तिथे पोचू शकत नाही. ज्ञानेश्वरीत म्हटलंय की विचार मागुता फिरे, मनाच्या पलीकडचं आहे ते. मनसा न प्राप्नुते, मनाने तो प्राप्त होत नाही. अशा तऱ्हेनं जे भगवंताचं रूप निर्माण झालं त्याला पुरुष म्हणतात. खरं तर भगवान निष्क्रिय आहेत, पण आपल्यातील शक्तीने ते सक्रिय बनतात आणि ब्रह्माचं रूप धारण करून शब्द आणि अर्थ या रूपाने प्रगट होतात. मग अनेक रूपांनी ते प्रगट होतात. त्यांच्यापासून प्रजापती, मनु, देवता, ऋषी, पितर, सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, असुर, यक्ष, किन्नर, अप्सरा, नाग, साप, किंपुरुष, उरग, मातृका, राक्षस, पिशाच, भेद, प्रेत, भूत, विनायक, कुष्मांड, उन्माद, वेताळ, यातुधान, ग्रह, पक्षी, मृग, पशु, वृक्ष, पर्वत, सरपटणारे प्राणी अशी संसारामध्ये केवढी तरी नामरूपे आहेत. आपण सांगतो किती, 84 लक्ष. ही सगळी भगवंताची रूप आहेत. चर आणि अचर भेदानी निर्माण झाली. जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज अशा भेदाने 4 प्रकारचे निर्माण झाले. जरायुज म्हणजे जार, म्हणजे आईच्या पोटातून निर्माण होतो तो जार असतो, त्याला गुंडाळलेला. अंडज म्हणजे अंड्यातून, स्वेदज म्हणजे घामातून, उद्भिज म्हणजे जमिनीतून. नंतर जलचर, स्थलचर, आकाशामध्ये उडणारे हे सगळे प्राणी निर्माण झाले. सत्वगुणाच्या प्राधान्याने देवता निर्माण झाल्या, रजोगुणाच्या प्राधान्याने मनुष्य निर्माण झाला, तमोगुणाच्या प्राधान्याने नरकवासीय योनीची प्राप्ती होते. मग हे भगवान जगाचं पालन पोषण करण्याकरता विष्णुरूप घेतात. देव, मनुष्य, पशुपक्षी यांचा अवतार घेतात आणि विश्वाचं पालन पोषण करतात. प्रलय काल आल्यावर तेच भगवान आपण निर्माण केलेल्या विश्वाला आपल्यामध्ये लीन करून घेतात. कालाग्नी स्वरूप रुद्राचं रूप धारण करून सर्व विश्वाचा नाश करतात. महात्म्यांनी भगवंताचं अशा प्रकारे वर्णन केलं आहे. पण त्याच्याही पलीकडील तो आहे. इतकं सगळं वर्णन केलं तरी सुद्धा त्याच्या पलीकडचं आहे. अजूनही याचा ठाव लागलेला नाही. विश्व केवढं आहे हे विज्ञानाला अजूनही कळलेलं नाही. मग हेच सांगितले. नेती नेतीमध्ये काय सांगितले? न इति, तुम्ही म्हणाल ते नाही. आणि विज्ञानही तिथेच आलंय आज फिरून. 21व्या शतकाचं विज्ञान सुद्धा अध्यात्मापाशी येऊन थांबलेलं आहे. आणि तेही म्हणायला लागलेत की आम्हाला जेवढं ज्ञान आहे त्याच्यापेक्षा अज्ञान जास्त आहे.
सृष्टीमध्ये आम्हाला जेवढं कळलं आहे त्याच्यापेक्षा न कळलेलं पुष्कळ आहे. म्हणून उपनिषदाने तिचं वर्णन नेती नेती केलंय, न इति, म्हणजे अभाव नाही आहे, तुम्ही म्हणता ते नाही एवढंच. त्यामध्ये विश्वामध्ये नाही असं नकारात्मक नाही आहे ते, कळलं का? महात्म्याने भगवंताचं जे वर्णन केलं आहे तो भगवान त्याच्याही पलीकडचा आहे. तत्वज्ञानी पुरुषांनी त्यांना अशाच केवळ रूपाने पाहता कामा नये, याच्याही पलीकडचा आहे. म्हणून त्या गणपती अथर्वशीर्षामध्ये म्हटलंय ना, त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः. तू काळाच्या पलीकडचा आहेस, तू 3 देहाच्या पलीकडचा आहेस, तू गुणाच्या पलीकडचा आहेस, पण तुझाच जगाला आधार आहे असं वर्णन आहे. परमेश्वराचंच वर्णन आहे. गणपती जरी असलं तरी वर्णन परमेश्वराचं आहे. सृष्टीची रचना इत्यादी कर्माचं निरूपण परमात्म्याशी कर्माचा किंवा कर्तेपणाचा संबंध जोडण्यासाठी केलेले नाही, तर कर्तृत्वाचा निषेध करण्यासाठी केलेले आहे. तेव्हा भगवंतानी हे निर्माण केलं नाही, हे मायेनं निर्माण केलंय, हे प्रकृतीनं निर्माण केलंय, पण त्याच्या सत्तेनं निर्माण केलं, एवढं लक्षात ठेवा. हे मी ब्रह्मदेवाचं महाकल्पासह इतर कल्पाचं वर्णन केलेलं आहे. सर्व कल्पामध्ये सृष्टिक्रम एकसारखाच आहे. फरक एवढाच आहे की महाकल्पाच्या प्रारंभी प्रकृतीपासून क्रमशः महत्त्व इत्यादीची उत्पत्ती होते. महत्त्व निर्माण झालं, त्यातून प्रकृती निर्माण झाली, ती 3 प्रकारची झाली, आणि त्या गुणापासून क्षोभ होऊन सगळी सृष्टी निर्माण झाली. पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, ही अशी 26 तत्वाची ही पृथ्वी, हे जग निर्माण झालं. कल्पाच्या प्रारंभी प्राकृत सृष्टी जशीच्या तशीच राहते. प्राकृत म्हणजे प्रकृतीपासून निर्माण केलेली, कळलं का? फक्त चराचर प्राण्यांची विकारजन्य सृष्टी निर्माण होते, तत्व तीच राहतात, पण प्राण्याची म्हणजे विकारातून निर्माण झालेली जी प्राणी आहे ते नवीन निर्माण होतात. त्यानंतर काळ हे तत्व आहे सगळ्यात महत्वाचं. कालो हि दुरतिक्रमः. आजचं विज्ञान आत्ता मानायला लागले काळ हे तत्व आहे म्हणून, आणि काळ हे तत्व नसेल तर दिवस रात्र होणारच नाहीत ना. दिवस रात्र महिने हे काळाने होतात ना. म्हणून सृष्टीचं काल हे महत्वाचं तत्व आहे. कालाचं मोजमाप, कल्प, त्याच्या आत असलेली मन्वंतर, याचं वर्णन पुढे करण्यात येईल. आता तू पाद्मकल्पाचं वर्णन लक्षात ठेव. पाद्मकल्प म्हणजे ब्रह्मदेवाच्या नाभी कमळातून कमळ निर्माण झालं, नाभीतून ते कमळ म्हणून त्याला पद्म म्हणतात. तो पहिला कल्प जो आहे त्याला पाद्मकल्प म्हणतात. आता दुसरा आहे सध्या चालू कोणता आहे? दुसरा श्वेतवाराह कल्प आहे सध्या, कारण या कल्पाच्या सुरुवातीला वराह अवतार झाला. पूर्वीचा जो कल्प होऊन गेला तो पाद्मकल्प, सध्या जो कल्प चालू आहे तो वाराह कल्प आहे, श्वेतवाराह कल्प, पांढरा. तेव्हा त्या तीर्थयात्रेमध्ये मैत्रेय ऋषी बरोबर शौनकाने विचारलं, सूत महोदय, आपण आम्हाला सांगितलं होतं की भगवंताचे परमभक्त विदुर